नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीला लताच्या खुनाच्या आरोपाखाली पोलीस येऊन अरेस्ट करून घेऊन जातात। इथे जानकीने लताचा खून केलाय आणि तो खून होताना बऱ्याच लोकांनी बघितलाय, कितीतरी साक्षीदार आमच्याकडे आहेत असं इथे पोलिसांनी ऋषिकेशला सांगितलेलं असतं आणि ते जानकीला अरेस्ट करून पोलीस स्टेशनला घेऊन जातात। तेव्हा इथे जानकी सौमित्र आणि ऋषिकेश यांना आपल्या आईचं सत्य सांगते। ती म्हणत असते, ऋषिकेश, आजपर्यंत मी माझ्या आईला शोधत होते। मला असं वाटत होतं की पार्वती आईंना माझ्या आईबद्दल सगळं काही माहिती आहे, पण मला माहिती नव्हतं की लताबाईच माझ्या आई आहेत त्या। तेव्हा माझ्या आईने मला संपूर्ण सत्य सांगितले। हे सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच माझ्या आईने केले। तेव्हा आईचं सत्य सांगितल्यानंतर ऋषिकेशला सुद्धा आनंद होतो। पण मग तुझ्या आईचा खुनाचा आरोप तुझ्यावरती का करण्यात आलाय असं ऋषिकेश विचारतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये जानकीने महत्त्वाचा खुलासा केलेला असतो। जानकी म्हणत असते, ऋषिकेश, माझ्या आईचा खून झालेलाच नाहीये। जर माझ्या आईचा खून झाला असता तर तिची डेथ बॉडी दाखवण्यात आली असती ना। कुठे आहे तिची डेथ बॉडी? मला माहिती आहे ऋषिकेश, ज्या वेळेला तुम्हाला इथे आता नानांच्या प्रकरणामध्ये जसं फसवलं होतं तसंच मला माझ्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली फसवलं जातं आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा जानकी म्हणते, मला तेच म्हणायचं आहे जे तुम्हाला कळलं आहे। ऋषिकेश, माझ्या आईला कुणीतरी किडनॅप केलं आहे। एकतर माझ्या आईला ऐश्वर्याने किडनॅप केले, नाहीतर अजून कुणीतरी, पण माझी आई किडनॅप झाले हे नक्की। माझ्या आईचा खून झालेला नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीने ऋषिकेश आणि सौमित्र यांना खूप मोठं सत्य सांगितलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी संपूर्ण गोष्टींचा उलगडा इथे ऋषिकेश आणि इन्स्पेक्टर साहेब यांच्यासमोर करते, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं। खोटे पोलीस बोलावून लताला घेऊन जायला सांगितलेलं असतं। तेव्हा इथे ऋषिकेश, जानकी, अवंतिका आणि सौमित्र यांना त्या पोलिसांवरती संशय येतो। त्या बाईवरती जर इतके गुन्हे दाखल आहेत तर पोलिसांनी तिला आत्ताच अरेस्ट का केली असा प्रश्न उभा राहतो। आणि मग जर तिने एवढे गुन्हे केलेत तर बरोबर मुळशीमध्ये येऊनच त्यांनी तिला अरेस्ट का केली? मुंबईमध्ये एवढ्या वर्षांमध्ये तिला का बरं अरेस्ट झाली नाही असा प्रश्न उभा राहिलेला असतो। तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, मला त्यांची काळजी वाटते। त्या कशाही असल्या तरीसुद्धा त्यांचं वय झालं, आपण जाऊन एकदा पोलीस स्टेशनला चौकशी करूया का? तेव्हा जानकी, ऋषिकेश पोलीस स्टेशनला येतात आणि इन्स्पेक्टर पाटीलला म्हणतात की आमच्या घरातून लता कारखानीसला 2 पोलिसांनी अरेस्ट केले। त्यांची नावंसुद्धा सांगितली जातात। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की या नावाचे पोलीस इथे आलेलेच नाही आहेत आणि लता कारखानीस यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब मुंबईमध्ये आता प्रत्येक ब्रांचेसमध्ये फोन करतात आणि विचारतात की लता कारखानीस यांच्या नावाने कुठला गुन्हा दाखल आहे का? त्यांनी आधी असा कुठला गुन्हा केला आहे का? प्रत्येक माहिती विचारली जाते, पण तिच्या नावाने एकसुद्धा गुन्हा दाखल केलेला नसतो। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, याचा अर्थ ते खोटे पोलीस होते, ते मॅनेज केले होते ऋषिकेश। त्यांना आता ते लोक कुठे घेऊन गेले असतील? तेव्हा जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही प्लीज इथे आता लताबाईंचा शोध घ्या ना। त्यांना खोटं बोलून ते लोक कुठेतरी घेऊन गेलेत। तेव्हा इथे आता FIR दर्ज केली जाते आणि लताचा शोध घेऊ असे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात। तर इथे ऐश्वर्या लताला मारायला आलेली असते, पण इथे आल्यानंतर कळतं की लता तर पळून गेले। तेव्हा ती आपल्या गुंड माणसाचं थोबाड फोडते आणि म्हणते की तुम्हा लोकांना एक काम दिलं होतं, ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही का? आता कुठे गेली ती बाई? तिला कुठे शोधू? जा बरं, शोधा तिला आधी, असं इकडे आता तिला ऐश्वर्या सांगते। त्यानंतर लता प्रेक्षकांनो मंदिरामध्ये आलेली असते। आता मंदिरामध्ये येऊन ती तिथे मुद्दामून बसते, कारण का तिला असं वाटतं जानकीसाठी लिहिलेली चिठ्ठी जर जानकीच्या हातामध्ये लागली तर ती इथे मला भेटायला नक्की येईल।
त्यामुळे इथे बरोबर लता त्या गुंडांपासून आपला जीव वाचवत शंकराच्या मंदिरामध्ये येऊन इथे आता कोपऱ्यामध्ये लपून बसलेली असते, जेणेकरून तिथे जर जानकी आली तर तिची आणि लताची भेट होईल आणि मग इथे जानकीला सगळं सत्य सांगितलं जाईल। यासाठी इथे लता आता पर्समधून आपला आणि आपल्या मुलीचा फोटो बघत असते आणि ऐश्वर्याने तिला जी पार्वतीची डायरी दिलेली असते ती डायरीसुद्धा लताच्या हातामध्ये असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ती डायरी आता हातामध्ये काढलेली असते आणि लताबाई शंकराच्या मंदिरामध्ये बसलेले असताना देवाजवळ दोन्ही हात जोडते आणि म्हणत असते की माझ्या मुलीच्या हाती ती चिठ्ठी लागू दे, जी चिठ्ठी मी तिच्यासाठी लिहिले। तिला मला संपूर्ण सत्य सांगायचं आहे की मीच ती आई आहे आणि मीच हे सगळं मुद्दामून केलं आहे, पण तेव्हा मला माहिती नव्हतं की माझी लेक त्याच घरामध्ये आहे म्हणून। हे सगळं मी त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केले, पण देवा, मी जे काही आता चुका केल्यात त्याची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नकोस। माझ्या मुलीला मी लिहिलेली चिठ्ठी भेटू दे आणि लवकरात लवकर आमची भेट होऊ दे, असं पार्वती म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने लताने लिहिलेली चिठ्ठी जी चोरलेली असते ती चिठ्ठी आता सारंग बघत असतो। सारंग म्हणत असतो की बरं झालं ही लताबाईंनी लिहिलेली जानकी वहिनीसाठी चिठ्ठी मी लपवून ठेवली। जेव्हा ऐश्वर्याला कळेल ना मी किती मोठं काम केलं आहे, तेव्हा ऐश्वर्याला सुद्धा खूप जास्त आनंद होईल। तेव्हा ती चिठ्ठी सारंगने पूर्णपणे आता वाचलेली असते आणि सारंग म्हणतो की ही चिठ्ठी आता गायब करायला हवी, हिचा चोळामोळा करून या चिठ्ठीला फेकून द्यायला हवं, जेणेकरून जानकी वहिनीला कधीच कळणार नाही की लताबाई हीच तिची आई होती म्हणून। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने चिठ्ठी तर फेकून दिलेली असते आणि इथे ऐश्वर्या घाबरलेली असते। ऐश्वर्या म्हणते की लताबाई जर घरी गेली आणि घरी जाऊन माझं सगळं भांडं फोडलं तर कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि घरी लता गेले का हे कन्फर्म करण्यासाठी ती सारंगला फोन करते। तेव्हा सारंग म्हणत असतो की नाही, लताबाई तर इथे आलेलंच नाही आहेत, पण नाना म्हणत होते ऋषिकेश दादा आणि वहिनी दोघेजणं पोलीस स्टेशनला गेलेत त्यांची चौकशी करायला। तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग, ह्या गुंड लोकांनी माती खाल्ली, लताबाई गायब झाले, ती कुठे गेले मला माहिती नाही आहे, मी कुठे शोधू तिला। तेव्हा सारंग म्हणतो काळजी करू नका, इथे लताबाईंनी जानकी वहिनीसाठी एक चिठ्ठी लिहिली होती, त्या चिठ्ठीमध्ये लताबाईंनी लिहिलं होतं की इथे तलावाच्या बाजूला जे शंकराचं मंदिर आहे तिथे मला येऊन भेट, असं लताबाईंनी सांगितलं होतं। तेव्हा जानकी वहिनी आता त्या ठिकाणी तर जाऊ शकत नाही, कारण ती चिठ्ठी मी तिथून लपून घेतली, मी ती चिठ्ठी लंपास केली आणि आता तिचा चोळामोळा करून ती चिठ्ठी मी फेकून दिले, ती जानकी वहिनीच्या हाती कधीच लागणार नाही। तेव्हा तुम्ही एक काम करा, तलावाच्या काठी शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही जा, तुम्हाला तिथे लताबाई नक्की मिळतील। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते लताबाई, काही झालं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे, जानकी आणि तुला कधीच मी एकमेकींना भेटू देणार नाही आहे, असं ती म्हणत असते। जानकीला कधीच कळणार नाही की लता हीच तिची आई होती, असं ऐश्वर्या म्हणते आणि ती आता शंकराच्या मंदिराजवळ जायला निघते आणि त्या गुंड माणसांनासुद्धा आपल्याबरोबर घेते, राजा राणीला। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लताने लिहिलेली चिठ्ठी जी सारंगने टाकलेली असते ती बरोबर इथे दारातच पडलेली असते। तेव्हा जानकी तिथून टेन्शनमध्येच येत असते की लताबाई नक्की गेले तरी कुठे असतील। लता बरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता जानकीला आठवत असतात, म्हणजे नकळतपणे का होईना पण दोघींमध्ये एक छान असं बॉन्डिंग तयार झालं होतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, ती चिठ्ठी आता जानकीच्या हाताला लागते आणि जानकी ती चिठ्ठी वाचते। तेव्हा जानकीला कळतं की लताबाईंनी इथे तलावाच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे तिथे मला भेटायला बोलावलं आहे, माझ्या आईचं सत्य जर मला जाणून घ्यायचं असेल तर मला तिथे जावं लागेल। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या त्या मंदिराजवळ पोचलेली असते आणि तेव्हा सारंग बघतो की जानकीने लताने लिहिलेली चिठ्ठी वाचलेली आहे। तेव्हा सारंग ऐश्वर्याला फोन करून सांगतो की जानकी वहिनी इथे आता मंदिरामध्ये यायला निघाले, कारण जी चिठ्ठी मी चोळामोळा करून फेकून दिली होती ना ती चिठ्ठी जानकी वहिनीच्या हाताला लागले, त्यामुळे आता जानकी वहिनी मंदिरात येईल आणि तिची आणि तिच्या आईची भेट होईल। आता आपलं काही खरं नाही आहे ऐश्वर्या। तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग, तुम्हाला सुद्धा ना धड एक काम करता येत नाही, पण येऊ दे त्या जानकीला, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तिची आणि तिच्या आईची भेट होऊ देणार नाही। तेव्हा इथे जानकीने एक प्लॅन केलेला असतो। इथे आता जी राणी नावाची बाई एक गुंडी नसते, तिला आता लताच्या साडीसारखी साडी नेसवते आणि तिच्यासारखा केसाला विक लावते पांढऱ्या रंगाचा आणि
मंदिरामध्ये एका बाजूला बसवते। तेव्हा जानकी त्या मंदिरामध्ये लताबाईंना शोधत येते। बघते तर काय, त्या ठिकाणी लताबाई बसल्यात असंच जानकीला वाटतं। जानकी त्यांच्या खांद्यावरती हळूवारपणे हात ठेवते। तेव्हा ती बाई आता लताबाई नसून एक गुंड बाई असते आणि ती लगेचच जानकीवरती अटॅक करते। तेव्हा जानकी कसाबसा आपला जीव वाचवते, तिचा हात पकडते आणि आपला जीव वाचवते। तेव्हा इथे जानकी आता त्या बाईला मार मार मारते, तिला बरोबर धडा शिकवते आणि मग तिच्या डोक्यामध्ये एक वजनदार वस्तू मारल्यानंतर ती बाजूला बेशुद्ध होते। ऐश्वर्याची काही समोर येण्याची हिंमत होत नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, लताबाई आता खूपच हुशारीने लपून बसलेली असते। तेव्हा इथे जानकीचं लक्ष जातं। तेव्हा जानकी म्हणते लताबाई, तेव्हा जानकीजवळ लता धावत पळत येते। जानकी म्हणत असते, सांगा ना, तुम्हाला माझ्या आईबद्दल काय माहिती आहे? तेव्हा इथे लता आपल्या पर्समधून तिचा आणि इथे जानकीचा फोटो काढते आणि तो जानकीच्या हातामध्ये देते। तेव्हा जानकी म्हणत असते की हा फोटो तुमच्याकडे कसा? हा फोटो तर माझा आहे आणि माझ्या आईचा आहे। तेव्हा लता म्हणते, अगं मग मीच तर तुझी आई आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, काय तुम्ही माझी आई आहात? तेव्हा लता म्हणते, हो गं जानकी, मीच तुझी आई आहे। मला माहिती आहे तुझ्या आईची तुला लाज वाटते ना, पण मी तरी काय करू गं? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण खरं तर मीच तुझी आई आहे बाळा। तुझ्या या आईला जशी आहे तशी स्वीकारशील? तुझ्या आईला माफ करशील का? मी जे काही वागले चुकीचं वागले, पण हे मी सगळं त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं। मला खरंच माहिती नव्हतं की माझी लेक त्या घरामध्ये आहे। हे मला नंतर कळलं, जेव्हा हा अर्धा फोटो मला सापडला। तेव्हा मी ऐश्वर्याला विचारलं की हा माझ्या मुलीचा फोटो आहे, कोण आहे माझी मुलगी? तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की ती माझी मुलगी आहे आणि म्हणून मी तिचं सगळं ऐकत गेले। पण नंतरला जेव्हा कावेरी ताई मला मंदिरात भेटल्या, त्यांनी मला सांगितलं की जानकी ही माझी मुलगी नाही, ऐश्वर्या माझी मुलगी आहे आणि जानकीला तर आई वडील नाहीत असं सांगितलं होतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते की त्याच्यानंतरला मला कळलं माझ्या ओवीकडून, ओवीने मला सांगितलं की जानकीला आई वडील नाही आहेत, तिला आई नाही आहे, ती मधुभाऊंच्या अनाथ आश्रममध्ये लहानाची मोठी झाली। मग मधुभाऊंच्या अनाथ आश्रममध्ये तुला सोडणारी मीच होते जानकी, मीच आहे लता कारखानीस, तू अनाथ नाही आहेस बाळा। अगं तुझ्या आईचं नाव लता कारखानीस आहे, तुला आडनाव आहे जानकी, असं ती म्हणत असते। तेव्हा इथे जानकी म्हणते आई आणि तिला प्रेमाने मिठी मारते, मी तुला हे आधीपासूनच सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या ऐश्वर्याने मला धमकी दिली होती, जीवे मारण्याची धमकी। तिने मला 2 वेळा मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते की आई तू माझी आई आहेस। अगं तरीच इथे जोगतीन मला म्हणाली होती की तुझी आई लवकरच तुला भेटेल म्हणून, म्हणजे जे तुला घरावरती आलेलं संकट वाटतंय तो तुझ्यासाठी आशीर्वाद असणार आहे। पण मला हा आशीर्वाद खूपच जास्त उशिरा मिळाला असं वाटतंय आणि घरावरती तर खूप मोठं संकट आलंय हे मात्र नक्की। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लता म्हणत असते, जानकी बाळा मला माफ कर। तेव्हा जानकी म्हणते, आई तू माफी मागू नकोस, हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे झालंय। जेव्हापासून ऐश्वर्या आमच्या घरामध्ये आली तेव्हापासून घरावरती कुठलं ना कुठलं संकट, कुरघुड्या या तर सुरूच आहेत। या सगळ्यात तुझी काय चूक? तुला कुठे माहिती होतं की तुझी लेक त्या घरामध्ये आहे म्हणून? तेव्हा इथे जानकी म्हणते, चल आई घरी चल। तेव्हा लता म्हणते, नाही नाही, मी घरी नाही येणार। अगं जर तुझ्या घरच्या लोकांना कळलं की तुझी आई मी आहे आणि तू माझी लेक आहेस, तर तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलेल आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे। मी आता त्या घरात परत येणार नाही, ते लोक मला माफ नाही करणार। तेव्हा जानकी म्हणते, असा विचार करू नकोस, ऋषिकेश खरंच खूप चांगले आहेत, ते तुला नक्की समजून घेतील। तेव्हा लता म्हणते, नाही नाही, मी आता नाही येणार बाळा, मला जबरदस्ती करू नकोस, माझी शपथ आहे तुला। तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश जर इथे आले आणि त्यांनी स्वतःहून तुला घरी चल असं म्हटलं तर येशील ना? तुझ्या मुलाचं ऐकशील ना? तेव्हा इथे जानकी म्हणते की आई तू इथेच थांब, पण इथे आता एकटी बसू नकोस, तू इथे बाजूला थांब, मी ऋषिकेशला घेऊन लगेच इथे येते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी जेव्हा ऋषिकेशला भेटायला आलेली असते तेव्हा तिकडे लता कारखानीसला आता गायब करण्यात आलेलं असतं। लता कारखानीसला इथे किडनॅप करण्यात आलेलं असतं आणि इथे आता लताच्या वेशामध्ये जी बाई तिथे बसलेली असते तिचा खून करण्यात आलेला असतो आणि ती बाई तिथे आता रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली असते।
तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने लताचा खून केलाय असा तिच्यावरती आरोप करण्यात येतो. जानकी जेव्हा ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे, तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि म्हणत असतात की जानकी रणदिवे, तुम्हाला इथे आम्ही अरेस्ट करायला आलो आहे. लता कारखानीस यांच्या खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला अरेस्ट केली जाते. तेव्हा जानकी म्हणत असते, काय लता कारखानीस यांचा खून? तर खुनाची बातमी ऐकल्यानंतर इथे आता जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आता जानकीला कळलेलं असतं की लता तिची आई आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला तर खूप जास्त आनंद होतो. तर इथे हवालदार मॅडम आता जानकीला जबरदस्तीने गाडीमध्ये टाकून नेत असतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तू काळजी करू नको, ह्या लोकांच्या विरोधात कितीही साक्षीदार पुरावे असू दे, लता कारखानीचा इथे खून होताना कितीही लोकांनी बघू दे, पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू कधीच कुणाचा खून करू शकणार नाही आहेस, हे मला माहिती आहे. तेव्हा मी आहे तुझ्याबरोबर. तर इथे आता जानकीला पोलीस घेऊन जात असतात आणि त्यांच्या बरोबरीनेच इथे ऋषिकेशसुद्धा आपली बुलेट घेतो आणि त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला जायला निघतो. तिथे गेल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, जानकी आणि मी आम्ही दोघेजणं स्वतः इथे लता कारखानीस यांचा शोध घ्यायला आलो होतो की नाही. त्याच्यानंतर जानकी लताला भेटलीसुद्धा आणि ही आनंदाची बातमी जेव्हा जानकी मला सांगायला आली तेव्हा सांगण्यात आलं की त्यांना इथे कुणीतरी मारलं आहे म्हणून त्यांचा खून झाला आहे आणि तो आरोप जानकीवरती केला जातो आहे. हे कसं शक्य आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीवरती खोटे नाटे आरोप झालेले असतात. जानकी म्हणते, मला माहिती आहे माझ्या आईला मी मारलेलं नाही आहे, तिला दुसरं कुणीतरी मारले. तेव्हा जानकी म्हणते की ती माझी आई आहे, मी तिचा खून का करेन? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे काय बोलतेस तू? तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश, लता कारखानीस ही माझी आई आहे. इन्स्पेक्टर, हा बघा माझ्या आईचा आणि माझा फोटो, हा फोटो आईने मला दिला. हा माझ्या लहानपणीचा फोटो आहे आणि हा फोटो माझ्या आईचा आहे. माझी आई माझ्या घरामध्ये होती, पण हे सत्य मला माहिती नव्हतं. हे सत्य मला तिने मंदिरामध्ये सांगितलं. मग आता जर मला कळले की माझी आई कोण आहे, तर मी हे सत्य सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन की मी माझ्या आईचा खून करेन. मला ह्या प्रकरणामध्ये फसवलं जात आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, आम्ही काही करू शकत नाही, तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कुणी गुन्हा दाखल केला आहे असं सुद्धा विचारलं जातं. तर तिथे मंदिराच्या आजूबाजूला जे लोक उभे होते त्यांनी हा खून होताना बघितलंय असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा सौमित्र, नानासाहेब सगळेजण येतात आणि म्हणत असतात की जानकी असं करू शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते, माझ्या आईचा खून झालेला नाही आहे, माझ्या आईला कुणीतरी किडनॅप केलं आहे. आणि ती म्हणते की ऋषिकेश, तुम्हाला तर माहिती आहे ना नानांच्या वेळेला काय झालं होतं, तुमच्यावरती सुद्धा असाच खोट्या खुनाचा आरोप झाला होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी इतक्या वर्षानंतर तुला तुझी आई मिळाली, पण तुझं सुख कुणाला तरी बघवत नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मला माहिती आहे माझ्या आईला सुद्धा किडनॅप करण्यात आले, तिचा खून झालेला नाही आहे. कारण तिची डेथ बॉडी कुठे आहे सांगा ना इन्स्पेक्टर, डेथ बॉडी कुठे आहे? तर इथे डेथ बॉडीचा चेहरा ओळखू येत नाही आहे, कारण त्याच्यावरती खूप जास्त वार झालेले आहेत. कुणीतरी दगडाने चेहरा ठेचला आहे, त्याच्यामुळे चेहरा दिसत नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, हो ना, मग जर चेहरा दिसत नाही आहे तर तुम्ही कसं काय म्हणू शकता की ती माझी आई आहे म्हणून? फक्त साडीसारखी असली म्हणजे तुम्ही म्हणाल की ती माझी आई आहे, असं होत नाही. मला माहिती आहे माझ्या आईला कुणीतरी किडनॅप करून ठेवले आणि तिच्या खोट्या खुनाचा आरोप माझ्यावरती करण्यात आला आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वहिनी जर तसं असेल तर लवकरच तुझा जामीन होईल, मी तुझा जामीन करेन आणि मग आपण सगळेजण मिळून तुझ्या आईचा शोध घेऊया आणि या सगळ्या मुळाशी कोण आहे ना ते सुद्धा आपण शोधून काढूया. अगदी लवकरात लवकर मी बेलचे पेपर तयार करायला घेतो. आणि इथे आता सौमित्र बेलचे पेपर तयार करून आणतो आणि इथे आता जानकीला इथे बेलसुद्धा मिळवून देतो. आणि मग आता जानकी, सौमित्र, ऋषिकेश, अवंतिका सगळेजण मिळून इथे लताचा शोध सुरू करतात आणि या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर इथे ऐश्वर्या नाहीतर अजून एक व्यक्ती आहे जी गाडीतून लांबून लांबून लतावरती सातत्याने वार करत असते. एक ती व्यक्ती आहे, ती सुद्धा इथे आता लताच्या किडनॅपिंगच्या मागे असू शकते. पण त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी इथे आता जानकीला खूपच जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत.
कारण इथे फक्त ऐश्वर्याच नाही जी लताच्या जीवावरती उठले, अजून एखादी व्यक्ती आहे जी इथे लोकांना पैसे देते आणि जानकी आणि लता या दोघींनाही मारण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. ती व्यक्ती आता नक्की कोण आहे? कोण आहे जी लताच्या इथे जीवावरती उठले आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी इथे आता जानकी अगदी दिवस रात्र एक करणार आहे. आपल्या माणसांसाठी ती स्वतःच्या जीवाची सुद्धा बाजी लावते, हे आपण प्रत्येक वेळेला बघितलेलंच आहे. तेव्हा इथे लताचा खून झालेला नाही आहे, तर तिला किडनॅप करण्यात आले हे जानकीने आता छाती ठोकपणे इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं. आणि लवकरात लवकर मी माझ्या आईचा शोध घेईन आणि तिला इथे उपस्थित करेन आणि मग ती स्वतःच्या तोंडाने सांगेल की खरं गुन्हेगार कोण आहे, असं जानकी आता सगळ्यांना ठामपणे सांगते.